मी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्याचं शीर्षक आहे उलगडा. उलगडा उलगडा उलगडा. कॉक 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 कॉक. कोंबड्याचा आवाज आला. कोंबड्याचा आवाज आला तशी भागी हातात तुकडं धरून डिंग बाहेर काढ. पाय तिथं काय, पाय तिथं काय तर मग पुढे कुठे एक कोंबडी तोंडात धरलेली तशी भागी पायात जोरानं त्याची पळाली. एक दगड उचलला कुत्रीनं मिरकावला. अहो हाड अहो हाड अहो हाडे. पण कसं तर कुत्रीनं कोंबडी नेली केली. तशी वाघी घराकडे फिरली आणि कुत्रीचा उद्धार करून गेला. मेडीचा मध्ये जावं सत्यानाश होतीचा. कधी 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 बरं होणार नाही बाई, कुत्र्या पाळणारायचं. पण मी म्हणते बाई कुत्र्या पाळता आपल्या दिसला शोक आहे ना तर आपण आपल्या तंगडीला बांधाव ना अशी म्हणली. नवरा रंगणात झोपेला होता. त्याच्या बाजी जोड गेली. म्हणलं आवठा 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 अरे तिनं पाहिलं यो काय असं उठत नाही. गेली भस्कन त्याच्या अंगावरची गोदडी वडी. म्हणजे या बाई असं कसं होतं तुमचं काम. जरा जनाची नाही तर मानाची तर राजा पण माणसं आधी उठा आणि आधी काय नाही करता कुत्रीचा बंदोबस्त करा असं म्हणली. शेणाचं टोपलं उचललं सडा टाकला अंगणात निघून गेली. इकडं रंगणात एकदा डोळे चोळले. एक हात आभाळाचा ताणला. एक पाय भाजीचा तुटक्या सोबत बोटावला. म्हणलं मायला वटवट 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 कोण झोपू दे ना भागे. तशी भागी अंगणातच म्हणजे आवाज राजाची नाही तर मानाची तर राजा खाट माणसं आधी उठा आधी त्या कुत्रीचा बंदोबस्त करा असं म्हणली. रंगणात एकदा आंघोळ केली. आंघोळ कर रंगणात एकदा पुन्हा एकदा जांभळी दिली आणि जांभळी देऊन मोरीकडे तो जाऊ लागला. आणि मोरीकडे जाता जाता रंगणाच्या धोकतळाचा एक पोटा बाकी बाजण्याच्या पोट्यात टाकला आणि रंगणात मोऱ्याचा हाडवायचा. घरात धप्पन काय पडलं म्हणून भागी पळत आली. पायतीचं काय पायती काय नवरानं बाळा आठ काढायला. कुणी या अहो असं कसं गेली भस्कन त्याचं मनगट वळलं. नीट मोरीवर घेऊन बसा भागी ते झालं की हातासाठी आंघोळी करून घ्या. पोटाला पदर लावून भागी करत आणि म्हणजे एवढंच आहे बाई नीटच चालतं माय उठावली असं म्हण. रंगणात आंघोळी बंगोळी केली तेव्हा अगरबत्ती वावली. नेहरी करता करता रंगणातला भागीला आवाज द्यायला व भागेवर भागेवर तशी भागी आली भस्कन त्याच्या पुढं बसली. तसा रंगणात म्हणला सरक पुढं आव का माई आता टात बसती का काय. तशी भागी भस्कन मागे सरकली. तसा रंगणात म्हणला आपण असं करू. तशी भागी म्हणजे कसं करू. ते म्हणे मी का तुला सत्यनारायणची कहाणी सांगून राहिलं का. ती म्हणे या बाई असं नाही तसं नाही तसं मी असं नाही काही म्हणायला गेलं सोबत काही म्हणायला गेलं सोबत एकदम आपल्या जीवाला बरं नाही. तुम्हाला काही सांगायला जा तर तुम्ही असे करता काय झालं असं तेव्हा तुला डोळे माणसं आंधळे भूकच लागत नाही ना बाई. आता आजची गोष्ट तुम्हाला सांगते असे आठी वाजले असं बशीवर सापड एकच माकड खाली असे 12 साडेबारा वाजल्या असून कलमल होईल. आता कसं करू बाई. भस्कन घरात गेली. भस्कन 4 पोळ्या घेतल्या. बारीक पूस टाकल्या. लालचं टप टाकेल दूध होतं तांब्याभर तिथलं टाकलं. मोठभर साखऱ्या टाकला. तुम्हाला म्हणून सांगते असं वडवळलं पडलं बाई. ते माझ्याकडे पाहिजे मी त्याच्याकडे पाय. ते माझ्याकडे पाय मी त्याच्याकडे पाय. म्हणजे भागे तुला कोण म्हणतं माय खा कुठली आणि करू म्हणू कोण करू तिथं खाय भूक लागत म्हणून सांगत पत्ता नाही. असे 3 साडेतीन वाजले असं कलमल म्हणून आता कसं बारू. भस्कन घरात गेली. भस्कन कोणतीचा गोळा होत बसला. अशा इथल्या मोठ्या भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. असा एवढा मोठ्याच गोळा खडाचा घेतला. टसं पुढ्या तवा खायचं. तवापासून रात्री 8 वाजता त्याचे तुकडा खायला अशा प्रकारचे धन्यवाद.